एक सोबत आपण 2 ब्लाउजची कटिंग केली प्रिन्सेसमध्ये. साईज आहे 36 साईज. तर ती कशा पद्धतीने कटिंग केली, ह्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला बाही कटिंगपासून तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लाऊजची कटिंग स्टेप बाय स्टेप कुठं कमी करायचं आहे, कुठं जास्त करायचं आहे, कोणतं माप परफेक्ट आहे, याची टोटल माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिली. तर कटिंग व्हिडिओ पूर्णच पहा. पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण करणार आहोत 36 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग. तर एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग आहे. तर एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहे. याच्यामध्ये आपण 1 मीटर अस्तर घेतले, कारण बाही आहे कस्टमरची 9.5 इंचाची. तर कशा पद्धतीने आपण एक सोबत 2 ब्लाऊज कटिंग करायचे, तर सविस्तर व्हिडिओ आहे. स्टेप बाय स्टेप आपण याच्यात पूर्ण कटिंग सांगणार. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज पीस साडीतले. आपण याला पाठीला काठांपासून डिझाईन बनवणार आणि याला आपण सिंपल पद्धतीचा गळा आणि बाही याचे 9.5चे आहे. तर आपण दंडावर याचे काठ घ्यायचे आणि पाठीवर पण घ्यायचे. त्याच्या अगोदर आपण उंची घेऊ. 13.5 इंचाचा ब्लाऊज आपल्याला शिवून लागतोय. तर आपण 14.5 वर एक मार्किंग करू, म्हणजे 13.5 वर आपला ब्लाऊज हा कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात, काही हरकत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले उंची आपल्या आवडीनुसार टाकल्या जाते. 5.5 इंच आपण याचा शोल्डर घेतले. 36 साईजला 5.5 शोल्डर घेतले. त्याच्यानंतर आपण 5.5च मोंड्यासाठी घेऊ. 5.5 किंवा 5.25 वर जरी घेतलं तरी काही हरकत नाही. 5.25 वर घेतले. आता अंगावर माप घेतलेलं 36चा ब्लाऊज आहे. अंगावर जर माप घेतलं तर 2 इंच त्याच्यामध्ये मिक्स करा, म्हणजे हा 38चा ब्लाऊज होऊन जाईल. पण हा लुझिंगसाठी आपण याच्यामध्ये 2 इंच मिक्स करतोय ज्यावेळेस आपलं बॉडीवर माप येतं. तर 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. आता 9.5 मध्ये तुम्ही फक्त याच्यामध्ये 1.5 इंचच लुझिंग ठेवा. 1.5 इंच आपण लूज ठेवलंय. कंबर आहे कस्टमरचा 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग याला करून घेऊ. तुम्ही छातीमध्ये 2 इंच पण मिक्स करू शकता, असं काही नाही. 1.5 इंचाचीच लुझिंग दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी ठेवला काही हरकत नाही. थोडंसं मी पाठीमागं आले, अर्धा इंचापेक्षा थोडं कमी आहे. 1.25 इंचावर पाठीमागच्या भागासाठी आपण एक मार्किंग करायची आणि 1.5 इंच 1 इंचाच्या फ्रंटसाठी 1 इंच आपण ह्या लाईनपासून ठेवले. त्याच्यानंतर आपण याला अशा पद्धतीने पॉईंट जोडून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट ह्या पद्धतीने, म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येऊन जाणार. एक वेळेला तुम्ही हा पॉईंट इथं जरी जोडला तरी काही हरकत नाही. खाली एकच लाईन एवढं आपण खाली आलोय, फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही गळा 2.5चा पण घेऊ शकता, 2.25चा पण घेऊ शकता, 2चा पण घेऊ शकता. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता हा पाठीमागचा भाग आहे, तर आपण पाठीमागचा गळा 10 इंचावर आपल्याला कट करायचा आहे. वरती 2.25 घेतले तर खाली आपण 2.25 3 इंच 2.5 इंच घेऊ शकतो, कारण जेवढं आपण गळा ब्रॉड ठेवतो तेवढा ब्लाऊज हा छान येऊन जातो. गळा उतार द्यायचा असेल तर आपण इकडच्या बाजूने गळा उतार द्यायचा आहे. आता टक्स जर घ्यायचे बोलले तर याचा आपल्याला निम्मा करायचं आहे. निम्मा याच्यावर एक पॉईंट द्यायचा. बऱ्याच जणांना टक्स घ्यावा कुठं लक्षात येत नाही, तर अर्ध्या इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे एक बाजू अर्धा इंच एवढी गुंतवणाशी आणि दुसरी बाजू अर्धा इंच, म्हणजे आपण 1 इंचाचा टक्स घेतलेला, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपला पाठीचा भाग हा तयार झाला आहे. आता आपण कटिंग करताना मी वरच्याच लाईनपासून कटिंग केले, कारण मी ही बाजू ज्यावेळेस कटिंग स्टिच करते त्यावेळेस मी ही बाजू याच्यामध्ये गुंतवत असते, का करून आपलं शोल्डर अजिबात उतरत नाही. आता पाठीचा भाग आहे तर आपण बाहेरच्या बाजूनेच मोंडा कट करायचा आहे. थोडंसं मी खाली पण उतरले. आता याच्यानंतर आपण पीस आता आपण इकडच्या बाजूने तुमच्या लक्षात यावं म्हणून मग मी हाच कलर वरती घेतलाय. त्याच्यानंतर आपण जसं आहे तसं टाकून जरी घेतला फ्रंट भाग तरी काही हरकत नाही. आता हा काठ आपल्याला कोणताच याच्यामध्ये घ्यायचा नाही, तर काठापासून आपण थोडंसं बाजूलाच राहू. काठ आपल्याला
काढून टाकायचे. आता आपण जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. थोडंसं प्रेस जरी केलं तरी आपले पॉईंट आपल्या लक्षात येऊन जातात. जसं आहे तसंच, कुठंच काही बदल करायचं नाही. आता कशामध्ये बदल करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. हा पॉईंट आपल्या लक्षात आलाय तर हा पॉईंट आपण लगेच काढून घ्यायचा आहे. हा एक फिटिंगचा लक्षात आलाय. आपल्याला कटिंग ह्या पॉईंटला करायची. त्याच्यानंतर आपण परत एकदा चेक करू. शोल्डर 5.5 वर आहे का, एकदम परफेक्ट. गळा आपण 2.25चा घेतला. 2.25 वर एक मार्किंग आली. फ्रंट गळा आपण 7 इंचाचा जरी घेतला तरी चालतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्या. त्याच्यानंतर आपण याला आकार द्यायचा आहे. गळ्याला गोल आकार द्या किंवा वेगळा द्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता त्याच्यानंतर आपण 36 साईज आहे तर आपण जवळजवळ 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. 36 साईजला 3.5 इंचावर पॉईंट दिलाय. टक्स उंची आपण 10.5 इंचावर, शोन 10 इंचावर होऊन जाईल. हा पॉईंट आपण इथं जोडून घेतला. नंतर आपण 2 इंच हा पॉईंट दिला. 2 इंचाचा लक्षात घ्या. आपल्याला कंपल्सरी ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो तर आपल्याला एवढं जरी आपण एक्स्ट्रा घेतलं तरी चालते, कारण आपल्याला टक्ससाठी जास्त लागते. तर आपण हे तिरकं माप इथपर्यंत घेऊया. इथपर्यंत लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण प्रिन्सेसला ज्यावेळेस आकार देतो त्यावेळेला आकार देण्यासाठी याचा वापर केला तरी चालते, किंवा मग तुम्ही पट्टीचा वापर केला तरी चालून जाईल. सुंदर पद्धतीने असा आकार येऊन जातो. हाताने द्या किंवा पट्टीने द्या. आता जे 2 इंच आपण टक्ससाठी घेतलेच तेच 2 इंच आपण बाहेरच्या बाजूने घेतलेत. इथं आपण अर्धा इंच एवढं बाहेर येऊया. हा पॉईंट याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण तिरकी लाईन आखून हा पॉईंट याला जोडलाय आणि हा पॉईंट याला जोडलाय. एकदम कमी वेळात 36 साईज आपण ब्लाऊज हा कट केलाय. आता हा जो ही जी जागा उरली याच्यामध्ये आपण हुक पट्टी, बटन पट्टी जे काय आपण जोडतो त्याच्यासाठी तेवढा कपडा ठेवला तरी काही हरकत नाही. ब्लाऊज अजून सुंदर फिनिशिंगला येते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण जर लक्ष देऊन कटिंग केली तर नक्कीच ब्लाऊज हा छान येऊन जातो. आता आपण अगोदर बाहेरची बाजू कट करू. आता आपण एक सोबत 2 ब्लाऊजची एकदम परफेक्ट अशी कटिंग केली. जवळजवळ आकार कटिंग करताना पण व्यवस्थितच कट करायचं आहे. तुम्ही एक सोबत 5 ब्लाऊज पर्यंत आपल्या कात्रीने कटिंग करू शकतात. काहीच हरकत येत नाही, म्हणजे अडचण काहीच येत नाही. तर पाहू शकतात आपण कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग केली. तर आता व्हिडिओ पूर्ण पहा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची ते पण दाखवते. तर सगळ्यात अगोदर आपण माप घ्यायचंय तिरका. 8.5 इंचाची आपल्याला घडी लागेल. 8.5 इंचाची घडी लागते म्हटल्याच्या नंतर आपल्याला घडी कमी पडणार, कारण आपण 4 पदर जर याच्यामध्ये घेतले तर घडी नक्कीच कमी पडणार. तर आपण थोडीशी एक घडी पाठीमागं घेऊ. आता कस्टमरला शिवून बाही लागते 9.5 इंचाची, तर आपण 10.5 वर एक मार्किंग करू, किंवा अगोदर आपण एकसारखी लाईन याला आखून घेऊ. थोडंसं मला खालीवर वाटतंय तर ह्या गोष्टी पण लक्षात घ्या. आता इथपासून आपण 10.5 इंचावर एक मार्किंग करू. त्याच्यानंतर आपण 8.5ची घडी प्लस त्याच्यामध्ये 1.5 ते 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचे तर बरोबर आहे. आता मग ही घडी पण आपल्याला एक लाईन सरळ आखून घेतली. आता छोट्या छोट्या गोष्टींचाच बदल आहे, जास्त काहीच नाही. 10.5 वर आपण एक मार्किंग केली. ही पॉईंट आपण असा काढून घेऊ. नंतर आपण 3.5 इंचावर खाली यायचंय. 5.5 इंच दंड घेर आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 इंच लूजिंग ठेवू.
याच्यामध्ये कस्टमरचं म्हणणं होतं लुझिंगला जास्त ठेवा, 2 इंच ठेवलंय मग. आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे, हा पॉईंट असा राहिला. आता याला आपण अर्धा इंच, मी जेव्हा स्टिच करते त्यावेळेस मग मी अर्धा इंचाने याला आतमधल्या बाजूने आकार देते, लगेच मी आकार देत नाही. अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली. आता ह्या 2 लेअरला आपण जॉईंट द्यायचं आहे शिवताना. तर कमी वेळामध्ये पूर्ण ब्लाऊजची कटिंग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये.